संस्कृतस्य कृते यजन् आत्मानमाहुतं मन्ये वन्दे संस्कृतमातरम् वन्दे संस्कृतमातरम्। नमो नमः। हरि ओम। हरि ओम। ऐकू आलं ना दादा? हो, सर्वांना अगदी व्यवस्थित ऐकू आलं. तर तुमचाच आवाज येत नाहीये. पण माझाच आवाज येत नाही असं कसं होतंय? येतोय आवाज, येतोय. मग मला काय येत नाहीये? आता ते येईल, नेटवर्क थोडं कमी जास्त झालेलं असेल, येईल. असो, चला तर आपण आपल्या आजच्या वर्गाला सुरुवात करूया. चला, 8.2 अ हे आपण आज घेणार आहोत. मागच्या पाठामध्ये माझा आवाज येतोय का? हॅलो. तर मागच्या पाठामध्ये आपण पुरतः पृष्ठतः हे शिकलो होतो. आता आपण पुन्हा पुढे जाऊया. पुन्हा एक चित्र आहे. इथं आधी गुलाबी अक्षरात काय लिहिलं आहे ते आपण समजून घेऊया. एतत् चित्रम पश्यतु हे वाक्य इथं लिहिलेलं आहे. तर एतत् चित्रम पश्यतु म्हणजे हे चित्र पहा. म्हणजे हे चित्र, हे बघा इथे आहे, हे चित्र पाहायला सांगितलेलं आहे. अनंतरम एतानि वाक्यानि शुद्धानि अशुद्धानि वा इति लिखतु. बघा, असे 3 भाग करता येईल आपल्याला. अनंतरम म्हणजे त्यानंतर, एतानि वाक्यानि, एतानि वाक्यानि म्हणजे ही वाक्य. ही वाक्य म्हणजे कोणती? ती ही जी लिहिली आहेत ना इथं, ही वाक्ये शुद्धानि अशुद्धानि वा, शुद्ध आहेत की अशुद्ध आहेत, इति लिखतु असे लिहा. आपल्याला लिहायला सांगितलंय. काय लिहायचं आहे? तर खाली दिलेली वाक्ये हे शुद्ध आहेत की अशुद्ध आहेत, बरोबर आहेत का चूक आहेत, म्हणजे थोडक्यात चूक बरोबर लिहा, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर आता हे जे चित्र बाजूला दिसतंय ना, तर याला पाहून सांगायचं आहे. आता पहिल्या 2 वाक्यांचं त्यांनीच आपल्याला करून दिलेलं आहे. गृहस्य पुरतः, स्क्रीन दिसते ना माझी? स्क्रीन आवाज. तर गृहस्य पुरतः वृक्षः अस्ति म्हणजे घराच्या पुढे वृक्ष आहे. हे वाक्य बरोबर आहे का? तर हो, बरोबर आहे. त्यांनीच इथं आपल्याला करून दिलेलं आहे. बरोबर, हे इथं घर आहे आणि या घराच्या पुढे एक वृक्ष आहे, त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. पुढचं आहे गृहस्य वामतः, कृपया माईक बंद करा, माईक बंद करा. गृहस्य वामतः उद्यानम अस्ति म्हणजे आपलं जे घर आहे त्या घराच्या डावीकडे उद्यान, एक बगीचा आहे. हे वाक्य चुकीचं आहे, चित्रामध्ये तसं काही दिसत नाहीये. आता तिसरं वाक्य, बालकः वृक्षस्य उपरि अस्ति, याचा अर्थ असा झाला की बालक झाडाच्या वर आहे. बालकः वृक्षस्य उपरि अस्ति, बालक झाडाच्या वर आहे. हे बरोबर का चूक? शुद्धम की अशुद्धम? नाही, ऐका, आता उत्तर देताना आहे ना,
वाक्य एकच वाक्य आहे, तर तुम्हाला अशुद्ध आणि शुद्ध हा शब्द सुद्धा एक वचनात द्यावा लागेल. तर आपण म्हणणार अशुद्धम. अशुद्ध आणि हे बहुवचन झालं. बघा, वर बोलताना ते या सर्व वाक्यांबद्दल बोलले होते की ही वाक्ये शुद्ध का अशुद्ध ते लिहा. मग त्यावेळेस त्यांच्या समोर 6 वाक्य होते, परंतु आपण बोलताना एकाच वाक्याबद्दल बोलत आहोत ना, त्यामुळे आपल्याला एक वचनात बोलायचं आहे. समजलं? मग आपण एकच वाक्य म्हणू शकतो ना. बघा, वृक्षस्य बालकः वृक्षस्य उपरि अस्ति, एतत् वाक्यम शुद्धम अशुद्धम वा. हा, बरोबर. तर बालकः वृक्षस्य उपरि अस्ति. ठीक आहे. चला पुढचं वाक्य पाहूया आपण आता. वृक्षस्य अधः, एक मिनिट, वृक्षस्य अधः वृद्धः अस्ति, म्हणजे झाडाच्या खाली म्हातारा आहे. हे वाक्य सांगा आता. अशुद्धम, बरोबर. वाक्यम अशुद्धम. तर पहिलं जे वाक्य आहे ते सुद्धा अशुद्ध, दुसरं सुद्धा अशुद्ध. आता पुढचं वाक्य. आपला माईक बंद करा प्लीज, कोणाचा तरी माईक सुद्धा आहे. गृहस्य पृष्ठतः मार्गः अस्ति, घराच्या मागे मार्ग आहे. शुद्ध किंवा अशुद्ध? मार्ग आहे का, पण दिसतो का घराच्या मागे मार्ग आपल्याला? मला एक सांगा, घराच्या मागे मार्ग आहे हे वाक्य चुकीचं आहे, कारण की घराच्या मागे पर्वत आहे असं म्हणू शकतो आपण एकदा. त्यामुळे हे वाक्य चुकीचं. बालकस्य हस्ते नारिकेल फलम अस्ति, हे वाक्य सांगा. अशुद्धम, अशुद्ध. आता बघा, हे काही वाक्य या पुस्तकात लिहिलेले होते. आता चित्र पाहून मीच काही वाक्य बोलतो, तुम्ही फक्त शुद्ध किंवा अशुद्ध तेवढं सांगायचं. ठीक? वृक्षस्य उपरि वानरः अस्ति. शुद्ध, शुद्ध. हा. बालकस्य वामतः कुक्कुटः अस्ति. शुद्ध नाही म्हणायचं, शुद्धम. बालकस्य पुरतः वृक्षः अस्ति. अशुद्धम. बालकस्य दक्षिणतः वृक्षः अस्ति. दक्षिण दिशेकडे आहे त्याचे. बालकस्य पुरतः, बालकस्य पुरतः, अहो त्या बालकाच्या पुढे जर वृक्ष असता तर बालकाची मान का बरं वळालेली आहे? मग त्याची मान फिरलेली आहे ना झाडाच्या दिशेनं, उजवीकडे. असो. कुक्कुटः, कुक्कुट. मी लिहून देतो बघा. कुक्कुटः.
आपण मराठीमध्ये म्हणतो ना कुक्कुट पालन केंद्र, तो कुक्कुट. हा चला पुढे जाऊया आता आपण. हा आता पुढचा आ प्रश्न असा आहे 8.2 आ. एतत् चित्रं दृष्ट्वा, हे चित्र पाहून, उपरि अधः पृष्ठतः पुरतः वामतः दक्षिणतः एतेषाम् उपयोगं कृत्वा षड् वाक्यानि लिखतु. म्हणजे वर जे चित्र आहे हे चित्र पाहून 6 वाक्य तुम्हाला लिहायचे आहेत. तर आता तुम्हीच तुम्हाला जे जे सुचतील ते वाक्य लिहा. हो सांगा सांगा की. उपरे नाही, उपरी. हा उपरी. बघा हे इथं लिहिलं उपरी कसं लिहायचं ते. हा चला आणखी एखादं वाक्य सांगा कोणीतरी. बालकः म्हणा त्याला. हो हो मम उपरी. स्वतःला पाहून हे चित्र पाहून सांगितलेले आहे. नहीं नहीं, चित्र को देखकर बताया है ना. ये देखो नीचे प्रश्न. बालकस्य हस्ते, हे बघा हे काय इथं हे हो छुरिकानि दंडः. दंडः दंडः म्हणा. नाही पृष्ठतः. बालकस्य, बालकस्य म्हणायचं. बालक. हा हा बरोबर. गृहम अस्ति. बालक शब्द योग्य होईल का? कारण याच्यामध्ये गृहस्य आहे. आता घरामध्ये बालक राहतातच की. चालेल युवकही चालेल. चला पुढे जा आता. पुढचा. हा चला आता सर्वांनी बरोबर. नाही 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 बघा ऐकून घ्या. सर्वांनी आपले माईक बंद करा आधी. कृपया आपले आपापले माईक बंद करा. तर कोणीतरी आता असं म्हटलं की वृक्षस्य नाम नारिकेल फलम अस्ति. आता इथे आहे ना एक इंटरेस्टिंग मुद्दा
कपिश कपिश कलर होता है कपिश कलर. तो चलो 8.2. प्रश्न राहिलाय. हा ते नारळाच्या झाडावर नारळ आहेत असं नारिकेल फलम असते. तसं नाही. हा नारिकेल वृक्षे नारिकेल फलानि सन्ति. फलानी बहुवचन, खूप सारी फळं आहेत. बघायला नारी फल म्हणू नका कोणी. नारी फल म्हटलं तर वेगळा अर्थ होईल. नारिकेल फलानी. नारियल हिंदी मध्ये म्हणतात हो. नारिकेल हे संस्कृत नाव आहे. नारियल हे त्याचा हिंदी अपभ्रंश आहे. असो चला आता कृपया सर्वांनी आपापले माईक बंद करा. 8.2 ई हा भाग आपण आता पाहूया. इथे आपल्याला दोन शब्द पुन्हा शिकायचे आहेत. एक अंतः आणि बहिः. अंतः म्हणजे आत, बहिः म्हणजे बाहेर. अंतः इन, बहिः आउट. तर बालकः कुत्र अस्ति म्हणजे बालक कुठे आहे, मुलगा कुठे आहे, उत्तर आहे बालकः बहिः अस्ति, बालक बाहेर आहे. त्यानंतर बालिका कुत्र अस्ति, मुलगी कुठे आहे, तर बालिका अंतः अस्ति, मुलगी आत आहे असा अर्थ झाला. तर बहिः आणि अंत. त्याच पद्धतीने आता पुढचा शब्द मार्जालः कुत्र अस्ति. मार्जालः म्हणजे मांजर. मार्जालः कुत्र अस्ति, मार्जालः अंतः अस्ति. पुढे शुनकः कुत्र अस्ति, शुनकः बहिः अस्ति. बरोबर. तर ते फारसे कठीण हे दोन्ही वाक्य नव्हते, सोपे होते. आत किंवा बाहेर. पर्यायी शब्द आहेत ते. मांजर. मार्जालः जा 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 आ मार्जालः मार्जार. चला मार्जारः. मार्जारः आहे, बिडालः आहे. बिडाल पण म्हणता येते, मार्जाला पण. हा मार्जालः म्हणजे मांजर नाही बरं का. मार्जालः म्हणजे बोक्या, बोका. तो पुल्लिंग शब्द आहे ना. दोघांचा अर्थ एकच. मार्जारः म्हणा की मार्जालः म्हणा, दोघांचा अर्थ बोका. पुल्लिंग म्हटलं म्हणजे बोका, स्त्रीलिंग म्हटलं म्हणजे मग ती मांजरी, मिसेस मांजर. हा चला पुढे 9.1. बोका मार्जारा. बस संपला. पुढे आता पुढचं बघा. आता इथं संवाद आहे. पुत्रः वदति एतत् लोकयानम कुतः आगतम. लोकयान शब्दाचा अर्थ आहे बस. तर एतत् लोकयानम कुतः आगतम, ही गाडी किंवा ही एसटी, ही बस कुठून आली. पिता वदति मैसूरुतः आगतम म्हणजे मैसूरहून आली. बघा आता लोकयानम हा शब्द नपुंसक लिंगाचा आहे, त्यामुळे एतत् लोकयानम कुतः आगतम असं झालं. परंतु संस्कृत मराठीमध्ये आपण बसला स्त्रीलिंग म्हणतो, तर मराठीचे वाक्य स्त्रीलिंगात येतील आणि संस्कृतचे वाक्य मात्र हे
नपुंसक लिंगामध्ये आहेत, एवढा फरक आपण लक्षात ठेवायचा. तर एतत् लोकयानं कुतः आगतम, ही बस कुठून आली? मैसूरुतः आगतम, म्हैसूर वरून आली. इतः कुत्र गच्छति, इथून कुठे जाते? इतः मैसूर गच्छति, इथूनही ते मैसूरला जाणार, म्हणजे मैसूरहून आली मैसूरला जाणार या अर्थाने. ततः नहीं लगेगा, क्यों नहीं लगेगा, ये मैं बाद में बताता हूं पूरा पढ़ने के बाद. ततः कदा आगमिष्यति, तिथून केव्हा येईल? ततः श्वः आगमिष्यति, तिथून उद्या येणार. एते जनाः किं कुर्वन्ति, हे लोक काय करतात? एते इतस्ततः संचरन्ति, हे इकडे तिकडे संचार करतात म्हणजे फिरतात. चला इथे आपण काही नवीन शब्द शिकलो. इतः, इतः म्हणजे इथून, फ्रॉम हियर. ततः म्हणजे तिथून, फ्रॉम देअर. कुतः म्हणजे कुठून, फ्रॉम व्हेअर. फ्रॉम व्हेअर. इथं तह, तहचा अर्थ आहे फ्रॉम, पासून. इतस्ततः इकडे तिकडे, हिअर अँड देअर. ठीक. आता फक्त एवढी गोष्ट आपण लक्षात ठेवायची की अत्रतः नाही, त्याऐवजी इतः हा शब्द आहे. तत्र आपल्याला माहिती आहे, तर तत्र पासून तत्रतः होत नाही, तर ततः. ततः म्हणजे तिथून. तत्रतः असा शब्द वापरायचा नाही. कुत्रतः असा शब्द नाही वापरायचा. कुतः असा शब्द वापरायचा. त्यानंतर उपरी म्हणजे वर, आणि उपरितः म्हणजे वरून पासून असं नाही म्हणायचं. तर उपरिष्टात हा शब्द वापरायचा, याचा अर्थ होतो वरून. ठीक. एवढे शब्द आपण लक्षात ठेवले तर हा वरचा संवाद आपल्याला समजेल. तर आता या संवादामध्ये कोणाला काही प्रश्न, एखादा शब्द समजला नसेल तर विचारा. ऊपर से, हा ना, इतस्ततः इकडे तिकडे, हिअर अँड देअर. हा, इतः इथून, ततः तिथून, कुतः कुठून. नाही, इथून. बघा मी सगळे शब्द, एक मिनिट, मी सगळे शब्दांचे अर्थ लिहून देतो.
बघा माझ्या कीबोर्ड मध्ये कचरा जाऊन अडकलं. अत्र म्हणजे इथे आणि इतः म्हणजे इथून, तत्र तिथे आणि ततः म्हणजे तिथून, कुत्र कुठे आणि कुतः कुठून, उपरी म्हणजे वर आणि उपरिष्टात् म्हणजे वरून आणि तः म्हणजे ज्यापासून. उदाहरणार्थ खामगावतः म्हणजे खामगावातून, खामगावातून किंवा खामगावापासून. त्यानंतर अकोला, अकोलातः अकोल्यातून, अकोल्यातून अकोल्यापासून. ठीक, तर एवढाच त्यामध्ये सर्व मुद्दा आहे. ठीक, तुम्हाला हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता या सर्वांचा. आता काय माहिती आहे का, मी जे माझ्याकडे जे लॅपटॉप तुम्हाला दिसतोय ना, हे प्राइम बुक आहे. प्राइम बुक म्हणजे अँड्रॉइड लॅपटॉप आहे हा. त्यामुळे इथं ज्या तुम्हाला आपल्या पीसी म्हणजे कॉम्प्युटरचे सॉफ्टवेअर यामध्ये चालत नाहीत. इथं सगळे आपल्या मोबाईल मध्ये जे इन्स्टॉल होतात ना अँड्रॉइडचे, ते यामध्ये इन्स्टॉल होतात. मग आपल्या मोबाईल मध्ये WPS ऑफिस असतं, ते WPS ऑफिस पण यामध्ये चालतं. त्यानंतर गुगल डॉक्स आहे बघा, हे गुगल डॉक्स आहे. लॅपटॉपच आहे हे बघा, हे लॅपटॉपच आहे, दिसत असेल तुम्हाला. पण हे अँड्रॉइडचं लॅपटॉप आहे, म्हणजे यामध्ये अँड्रॉइड आहे सिस्टीम. म्हणजे बघा ना, तुम्हाला इथं ज्या पण ऍप दिसत आहेत ना, ह्या सगळ्या अँड्रॉइड ऍप आहेत. हे बघा, हे वेअर इज माय ट्रेन ऍप, ही आपण रेल्वे पाहण्यासाठी वापरतो. पण ही ऍप पीसी मध्ये इन्स्टॉल होत नाही, ही फक्त अँड्रॉइड मध्ये होते. त्यानंतर आपले रोजचे व्हिडिओ एडिट करण्याकरता हे किनेमास्टर, हे किनेमास्टर पण आपल्या मोबाईलचंच आहे. त्यानंतर हे ईमेल, ह्या सगळ्या ऍप हे आपल्या मोबाईलचे आहेत. मग आता सांगतो, ही सिस्टम हे प्राइम बुक घेण्याच्या मागे दोन कारण होते. पहिलं कारण असं की हे पूर्णपणे मेड इन इंडिया प्रोडक्ट आहे. आपलं जी गोष्ट आहे ना, मेक इन इंडिया, तर पूर्णपणे मेड इन इंडिया आहे. पूर्णपणे याचा अर्थ असा की आता मी तुम्हाला म्हटलं की हे अँड्रॉइड आहे, पण मुळात हे अँड्रॉइड नाहीये. अँड्रॉइड वर बेस्ड एक इंडियन ऑपरेटिंग सिस्टीम आहे, तिचं नाव आहे प्राइम ओएस. हे आपल्या बेंगळुरूला बनवलेली आहे. आपल्या पीसी मध्ये विंडोज असते. आता मागे काही दिवसांपूर्वी प्रकरण घडलं होतं की आपल्या मायक्रोसॉफ्टनं नायरा कंपनीचा पूर्ण डेटा ब्लॉक केला होता. आणि विंडोज हे का बरं करू शकले? कारण की विंडोजच्या हाती, विंडोज अमेरिकेची कंपनी आहे आणि अमेरिकेत भारतामध्ये सध्या टेन्शन सुरू आहे. मग त्यांनी काय नायरा कंपनीचा डेटा ब्लॉक केला. पण ही प्राइम ओएस अँड्रॉइड वर आधारलेली पूर्णपणे भारतीय ऑपरेटिंग सिस्टीम आहे. आणि माझ्याकडे हा पीसी आहे कॉम्प्युटर. या पीसी मध्ये सुद्धा जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ना,
ती पण आहे इंडियन ऑपरेटिंग सिस्टीम, बॉस, भारत ऑपरेटिंग सिस्टीम. ती लिनक्स वर बेस्ड आहे. लिनक्स बेस्ड बॉस, भारत ऑपरेटिंग सिस्टीम, म्हणजे पूर्णपणे मेड इन इंडिया आहे, म्हणजे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही पण. त्यामुळे मी ही सिस्टीम घेतली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, माझी जी गरज होती त्या गरज, ती पूर्ण गरज या लॅपटॉपने पूर्ण केली. माझी गरज काय, अभ्यास करणे आणि इंटरनेट सर्फ करणे, यामध्ये कोडिंग वगैरेचे पण कामं होतात, सर्व होतं. म्हणजे आपल्या अँड्रॉइडवर ज्या ऍप इन्स्टॉल होतात त्या सगळ्या यामध्ये होतात. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, याची किंमत फारच कमी. याची किंमत मोर दॅन सफिशियंट. आणि हे प्रोडक्ट बनवलेलं जे आहे ना, म्हणजे ज्या कंपनीनं बनवलं, प्राईमबुक कंपनीनं, यांनी हे विद्यार्थ्यांकरिता बनवलं, विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता. तर विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता हे खूप सुटेबल आहे. यामध्ये आता आपण जे अभ्यास पुस्तक पाहतोय, कथा पुस्तक पाहतोय, पंचतंत्र कथा, हे पीडीएफ अगदी छान पद्धतीने वाचन करता येतात. आणि एज्युकेशनशी संबंधित सगळ्या ऍप यामध्ये व्यवस्थित चालतात. मग ते पुरेसं आहे. किंमत याची 10,000. आता काहीशी किंमत वाढली आहे, त्यांनी नवीन व्हर्जन आणलं अपडेट करून. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, यामध्ये सिम कार्ड जाऊन बसते, यातून फोन लागतो जातो. म्हणजे आता कसं, मला काही फार मोठे भारीतले सॉफ्टवेअर चालवण्याची गरज नसते. मला फक्त पीडीएफ वरून पुस्तकं वाचणे, युट्यूब, फेसबुक, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट टायपिंग करणे, बस तेवढ्यापुरतं माझी गरज आहे, तेवढी येणं भागवली. ये सिस्टम ही एंड्रॉइड सिस्टम पर बेस्ड है, तो सीधे सीधे आपको जो प्ले स्टोर पर जो ऐप मिलते हैं वो इसी के अंदर इंस्टॉल हो जाते हैं. अच्छा है. हे मार्केटमध्ये मिळत नाही, हे फक्त ऑनलाईन मिळते प्राईम बुकच्या वेबसाईटवर. प्राईम बुक. बरोबर बरोबर. विचारा. बघा, आपला जो यूएसबी पेन टॅब जो आहे ना, पेन टॅब असतो, यूएसबी पेन टॅब, तो माझ्याकडे आहे. आणि तो कनेक्ट केला की आपल्याला इथं खाली लिहून वर ते उमटते. आणि हा सध्या जे मी करतोय हे त्या पीडीएफ मधलं इनबिल्ट ऑप्शन आहे त्यावर करतोय, पण याला पेन टॅब कनेक्ट होतो, यूएसबी पोर्ट आहे त्याला. तर यूएसबी, हाँ चला, किसी को रेफरेंस के लिए ये प्राइम बुक की ऑफिशियल वेबसाइट है primebook.in, तो यहाँ से आप ले सकते हैं. चला, पण घ्यायच्या आधी युट्यूबवर याचे रिव्ह्यू सर्च करा, तुमच्या नीडला सपोर्ट करणार असेल तर. आणि आपण आपल्या संस्कृतच्या वर्गामध्ये याबद्दल एवढ्यासाठी बोललो की हे पूर्णपणे मेड इन इंडिया प्रोडक्ट असल्यामुळे याबद्दल आपण एवढे बोललो, नाही तर आपल्याला काही यांची मार्केटिंग करायची नाहीये. पण भारतीय स्वदेशी ज्या ब्रँड्स आहेत त्यांना आपण सपोर्ट करावा या हेतूनेच फक्त आपण इथे एवढं बोललो. हाँ, अभी मैं फोरम जी के एक बहुप्रतीक्षित सवाल का उत्तर देता हूं. उनका कहना यह था कि मैसूर के साथ क्या करना चाहिए.
तो मैसूरू एक नगर है, तो नगर नपुंसक होता है, तो इसलिए मैसूरू भी नपुंसक है। और नपुंसक लिंग के जो विभक्ति रूप अगर आपने देखिए उकारांत शब्दों में, तो सौरभ जी आपको प्रश्न का उत्तर मिल जाएगा। अब मैसूरू को कुछ समझाने से पहले मैंने अगर आपको एक उकारांत नपुंसक शब्द का उदाहरण दिया तो आपको समझ में आ जाएगा। जैसे कि जानू, ये शब्द है, इसका मतलब होता है घुटना, मराठी मध्ये गुडघा, इंग्रजी मध्ये नी। तो इसके अगर रूप आपने देखे, प्रथमा में होता है जानू, जानूनी, जानूनी, एक घुटना, दो घुटने, बहुत सारे घुटने। अब नपुंसक लिंग में प्रथमा और द्वितीय दोनों के रूप समान होते हैं, तो इसकी द्वितीय भी बनेगी जानू, जानूनी, जानूनी। तो ये प्रथमा और द्वितीय समान हो गई। तो इसीलिए मैसूरू शब्द पर अगर हम आते हैं तो मैसूरू नगर है, नगर नपुंसक होता है, तो मैसूरू भी एक नगर हुआ। तो अब मैसूरू यही प्रथमा हुई उसकी, और मैसूरू यही उसकी द्वितीय भी हुई। तो अगर मुझे ऐसा कहना है कि मैसूरू कर्नाटक में है, तो संस्कृत में बनेगा मैसूरू कर्नाटके अस्ति। ठीक। अब अगर मुझे मैसूरू को एज एन ऑब्जेक्ट इस्तेमाल करना है, जैसे कि मैं मैसूरू को जाता हूं, तो भी एज एन ऑब्जेक्ट द्वितीय विभक्ति में भी वो वैसा ही रहेगा, अहम मैसूरू गच्छामि। तो मुझे लगता है कि इतना बताने से फोरम जी आपके प्रश्न का उत्तर आपको मिल गया होगा। फिर भी अगर नहीं समझा हो तो पूछ लो। नहीं नहीं नहीं, आप गलत हैं। सुनिए 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 सुनिए, आप गलत है। जब बात तह की होंगी तो वहां पर विसर्ग लगेगा ही। जैसे कि अगर मुझे कहना है कि मैं मैसूरू से जैसे कि नागपुर जाता हूं, तो यहां पर होगा ऐसा, अहम मैसूरुतः नागपुरम गच्छामि। लेकिन नागपुर से वापस अगर मैसूरू आना है, जैसे कि मैं नागपुर से मैसूरू आता हूं, तो ये बनेगा अहम नागपुरतः, नागपुरतः मैसूरू आगच्छामि। अब अगर सुनिए, ये बात मैंने आपको बता दी। अब आपको अगर इस झंझट से बाहर निकलना है तो सबसे अच्छा समाधान है कि मैसूरू इस उकारांत शब्दों को अकारांत में कन्वर्ट करो। कैसे करोगे? नगर शब्द लगाकर। जैसे कि अगर इसको मैंने अगर नगर शब्द ऐड किया तो ये आसान बनेगा। अब देखो यही वाक्य, मैसूरू नगरम कर्नाटके अस्ति। तो आपका प्रॉब्लम सॉल्व हो गया, यानी आपने बाईपास कर दिया, आपने प्रॉब्लम को बगल ले दी। मैं मैसूरू जाता हूं, अहम मैसूरू नगरम गच्छामि। तो आपको कोई समस्या नहीं आई। ठीक प्रकार ऐसे ही अहम मैसूरू नगरतः नागपुरम गच्छामि। इसी प्रकार से अहम नागपुरतः मैसूरू नगरम आगच्छामि। चलो समझ गया सब कुछ?
इजी हो जाएगा। चलो, तो अभी हम शांति मंत्र के साथ यहाँ रुकेंगे क्योंकि लगभग 9 बज ही गए हैं। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति शांति शांति। हरि ओम हरि ओम।